क्रिसमसची सुट्टी आणि शेतात पावट्याचा सीझन. मग अशा वातावरणात पार्टी तर झालीच पाहिजे. सर्व साहित्य घेऊन आम्ही पोचलो आमच्या शेतामध्ये. साहेबांनी चूल पेटवून देऊन श्रीगणेशा केला. इकडे बहिणी लगेच कामाला लागल्या. पातेल्यात तेल टाकून तेल तापले की त्याच्यात कांदा, मिरची, मीठ, मसाला जो काय आणला होता तो घातला. घरचेच पावटे त्याच्यात ॲड केले. मस्त सगळं एकजीव करून घेतलं. पाण्याला उकळी आली की घरचाच सुवासिक तांदूळ त्याच्यामध्ये ॲड केला आणि जाळ घालून भात शिजवण्याचं काम चालू झालं. भाताला जशी उकळी येत होती, भात शिजत होता, तशा आमच्या गप्पाही इकडे रंगत होत्या. गप्पा मारता मारता वेळ कसा गेला समजला नाही. इकडे भात रेडी झाला. केळीच्या पानावरती मस्त गरमागरम भात आणि ताव मारताना खूप मजा आली. अशा वातावरणात तिखट मीठ काहीही कमी असेल तरी जेवणाची चव अप्रतिम असते. आम्ही हळद आणायला विसरलो होतो, पण त्याची उणीव मात्र भासली नाही. मस्त गप्पा गोष्टी करत अंगत पंगत करून जेवण झालं आणि ज्या आळशी बहिणी आल्या नव्हत्या त्यांच्यासाठी राहिलेला भात डोक्यावर घेऊन आम्ही पुन्हा घरी निघालो. तुम्हालाही आवडते का अशी रानात पार्टी करायला? नक्की कमेंट्स करून सांगा.